मुख्यमंत्री शिंदे आणि आढळरावांमध्ये काल बैठक झाल्याची माहिती मिळतीये। अशी माहिती सूत्रांकडून मिळतीये। कामाला लागण्याच्या शिंदेंच्या आढळरावांना सूचना आहेत। काम सुरू ठेवा, 2 दिवसांमध्ये जागावाटप जाहीर होईल, शिंदेंच्या या सूचना असल्याची माहिती मिळतीये। आढळराव शिरूरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रदीप, शिरूर लोकसभेची जागा जी आहे ती महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला मिळणार आहे याची उत्सुकता जी आहे ती कार्यकर्त्यांना लागलेली आहे। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस ज्यावेळेस एक होती त्यावेळेस अमोल कोल्हेंनी शिवसेनेच्या विरोधात तो मतदारसंघ जो आहे तो लढवलेला होता। मात्र त्या मतदारसंघावरती पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे। मात्र आढळराव पाटील जे आहेत ते शिरूर लोकसभेमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। काल रात्री त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक जी आहे ती झालेली आहे आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांना कामाला लागण्याची सूचना जी आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। 2 दिवसांमध्ये जागा वाटप जे आहे ते जाहीर होईल आणि त्यानंतर ही जागा जी आहे ती कोणत्या पक्षाला मिळेल हे स्पष्ट होईल। मात्र काम जे आहे ते सुरू ठेवा अशा पद्धतीच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढळराव पाटलांना दिलेल्या आहेत। काल त्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बराच वेळ चर्चा झाली। खरं तर यानंतर आता 2 दिवसांमध्ये जागा वाटप ज्यावेळेस जाहीर होईल त्यावेळेस हा मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जातोय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची बैठक झाली। नक्कीच धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।